अशी तोडली मैत्री. अकबर बादशहाचा शहाजादा याला एका सरदाराच्या व्यसनी व वाईट स्वभावाच्या मुलाची संगत जडली. तू त्याची संगत सोड अशी बादशहाने खूप वेळा सांगूनही शहाजादा त्याची संगत सोडायला तयार नव्हता. तेव्हा त्या दोघांची दोस्ती फोडण्याचे काम बादशहाने बिरबलावर सोपविले. ज्या दिवशी बादशहाने हे काम करायला सांगितले त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासून बिरबल शहाजाद्याचा मित्र राजवाड्यावर केव्हा येतो यावर पाळतच ठेवून बसला. तो मित्र राजवाड्यात येऊन शहाजाद्याच्या महालात शिरून जेव्हा तो व्यसनी मित्र शहाजाद्याशी गुजगोष्टी करू लागला, गप्पा मारू लागला, तेव्हा बिरबल त्या महालाच्या दरवाजापाशी गेला व त्या सरदार पुत्राला म्हणाला, तू जरा एकटाच इकडे येतोस का? फक्त तुलाच अत्यंत गुप्त व महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. आपल्या सांगण्यानुसार तो सरदार पुत्र शहाजाद्यापासून उठून जवळ येताच बिरबलाने आपले तोंड त्याच्या उजव्या कानाजवळ नेले आणि शहाजाद्याकडे दृष्टिक्षेप टाकून त्याने काहीच न बोलता नुसतेच ओठ हलविले. थोडा वेळ काहीच न बोलता काहीतरी महत्त्वाचे बोलत असल्याचा आविर्भाव करून बिरबल शहाजाद्याला ऐकू जाईल अशा स्वरात त्या सरदार पुत्राला म्हणाला, मी सांगितलेली ही गोष्ट सांगायची नाही बरं का कोणाला. कोणी विचारलं तर त्याला सांगायचं की बिरबलजी माझ्या कानात नुसतेच पुटपुटले. बिरबल त्या सरदार पुत्राला त्याप्रमाणे बोलला आणि त्याला बोलायचा अवसर न देता तिथून झट्ट दिशी निघून गेला. तुझ्या कानात बिरबलजींनी काय सांगितले आहे असे शहाजाद्याने सरदार पुत्राला विचारले असता मित्र म्हणाला, काहीच सांगितले नाही, नुसतेच पुटपुटले. शहाजाद्याचा या गोष्टीवर विश्वास बसेना. रागाच्या भरात शहाजाद्याने त्या मित्राला तेथून हाकलून दिले. तेव्हापासून त्या सरदार पुत्राचे व शहाजाद्याचे मित्रत्व कायमचे तुटले. तिथून पुढे शहाजादा निर्व्यसनी जीवन जगू लागला.